नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील भरती 2026 पदे मित्रांनो पोलीस पाटील मागील वर्षी विचारलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण काही ॲड केलेले आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, बीड जिल्ह्यामध्ये किती क्षेत्र वनाखाली आहे? बीड जिल्ह्यामध्ये किती क्षेत्र हे वनाखाली आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2.14% हे क्षेत्र हे वनाखाली असणारे म्हणजे बीड जिल्ह्याचे क्षेत्र आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, बीड जिल्ह्यात किती तालुके आहेत? बीड जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्याची संख्या आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 11 तालुके हे बीड जिल्ह्यामध्ये आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? बघा, बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 10,693 चौरस किलोमीटर आहे. काय मित्रांनो, 10,693 किलोमीटर हे बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, बीड जिल्ह्यातील पाटोदा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? बीड जिल्ह्यातील पाटोदा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मांजरा नदीवर हे बसलेले म्हणजे पाटोदा हे ठिकाण आहे म्हणजे शहर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, बीड जिल्ह्याला महाराष्ट्राच्या एकूण किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? बघा, बीड जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 6 जिल्ह्याच्या हे सीमा लागून आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, नायगाव अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे? नायगाव अभयारण्य हे कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मोरासाठी नायगाव अभयारण्य हे प्रसिद्ध आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी हा ग्रंथ कुणी लिहिलेला आहे? हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी हा ग्रंथ कुणी लिहिलेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्यातील आठवणी हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, नेकनूर परिसरातील प्रसिद्ध आंब्याची जात कोणती आहे? नेकनूर परिसरातील प्रसिद्ध आंब्याची जात आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे काला पहाड. काय मित्रांनो, काला पहाड. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? बघा, 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सदाशिव नीलकंठ जोशी यांनी 1899 मध्ये झालेल्या उठावाचे नेतृत्व त्यांनी केले होते. कोणी केले होते मित्रांनो? सदाशिव नीलकंठ जोशी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, हिवाळ्यात पडणाऱ्या पाऊस कोणत्या पिकासाठी आवश्यकता असतो? बघा, हिवाळ्यात पडणारा पाऊस हा कोणत्या पिकासाठी आवश्यकता असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रब्बी पिकासाठी ती आवश्यकता असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस पाटील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी उच्चतम वयोमर्यादा किती आहे? बघा, महाराष्ट्र पोलीस पाटील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी उच्चतम वयोमर्यादा काय ठेवण्यात आलेली आहे? म्हणजे आपला उच्चतम सांगितलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 45 वर्ष. काय मित्रांनो, उच्चतम मर्यादा काय मित्रांनो? 45 वर्ष. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, इंग्रजांनी आपली पहिली वखार भारतात कोठे उभारली होती? इंग्रजांनी आपली पहिली वखार भारतामध्ये कोणत्या ठिकाणी उभारली होती? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सुरत या ठिकाणी उभारलेली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, पोलीस पाटलाची नियुक्ती सुरुवातीला किती वर्षाकरता केली जाते? बघा, पोलीस पाटलाची नियुक्ती सुरुवातीला किती वर्षाकरता केली जात असे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 5 वर्षासाठी केली जात असे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, खुदाई खिदमतगार ही संघटना खालपैकी कोणी स्थापन केलेली आहे? खुदाई खिदमतगार ही संघटना खालपैकी कोणी स्थापन केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खिदमतगार ही संघटना स्थापन केलेली आहे. कोणी केली मित्रांनो? खान अब्दुल गफार खान. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, पोलीस पाटलाची निवड करण्याचा अधिकार कोणास आहे? बघा, पोलीस पाटलाची निवड करण्याचा अधिकार हा कोणास आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून.
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जिल्हा निवड समिती. कोण करतो मित्रांनो? जिल्हा निवड समिती. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, व्हॉलीबॉलच्या मैदानामधील जाळीची उंची किती मीटर असते बघा, म्हणजे फूट असते. व्हॉलीबॉलच्या मैदानामधील जाळीची उंची किती फूट असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 7 फूट असते. किती असते मित्रांनो? 7 फूट. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, पुरातन वस्तू व जतन करण्याचा कायदा कुणी लागू केला आहे बघा. पुरातन वस्तू व जतन करण्याचा कायदा कुणी लागू केलेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड कर्झन यांनी पुरातन वस्तू जतन करण्याचा अधिकार म्हणजे कायदा त्यांनी केलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे उद्गार कोणत्या भारतीय आंतरवीराची आहे बघा. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे उद्गार कोणत्या भारतीय आंतरवीराची आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राकेश शर्माची आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणास म्हणतात बघा. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे कोणाला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, बाल हत्या प्रतिबंध कायदा कधी पास झाला होता बघा. बाल हत्या प्रतिबंध कायदा हा कधी पास झाला होता? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1829 मध्ये बाल हत्या प्रतिबंध कायदा पास करण्यात आला होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, ऋग्वेद डॅडॅशच्या काळामध्ये रचले गेलेले आहे बघा. ऋग्वेद हे डॅडॅशच्या काळामध्ये रचले गेलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लोह युग या काळामध्ये ऋग्वेद हे रचले गेलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? भारतातील सर्वात लांब नदी पश्चिम वाहिनी नदी आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नर्मदा आहे. काय मित्रांनो, भारतातील सर्वात लांब म्हणजे पश्चिम वाहिनी नदी म्हणजे नर्मदा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, कोणाच्या ऐवजी जागतिक व्यापार संघटना अस्तित्वात आलेली आहे बघा. कोणाच्या ऐवजी जागतिक व्यापार संघटना ही अस्तित्वात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गॅट. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते गाव निवडले आहे बघा. गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते गाव निवडले होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दांडी गाव हे निवडले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कुठे भरले होते? राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन हे कोण्या ठिकाणी भरले होते बघा. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कोलकाता या ठिकाणी भरले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, गदर पार्टीची स्थापना कोणी केलेली आहे? गदर पार्टीची स्थापना ही कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लाला हरदयाळ यांनी गदर पार्टीची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, आम्ही मराठी व्याकरण शिकतो या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. आम्ही मराठी व्याकरण शिकतो या वाक्याचा आपला काळ ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे साधा भूतकाळ आहे. काय मित्रांनो, साधा भूतकाळ. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या भागाला होतो बघा. कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या भागाला होत असतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे यकृत या भागाला होत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, WHO चे मुख्यालय कुठे आहे बघा. WHO चे मुख्यालय आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलेले आहे? सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पुणे या विद्यापीठाला सावित्रीबाई फुले हे नाव देण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, भारतासाठी जीएसटीची संकल्पना कोणी मांडलेली आहे? भारतासाठी जीएसटीची संकल्पना ही कोणी मांडलेली आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विजय केळकर यांनी मांडलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते बघा. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांना संबोधले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केलेला आहे? भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केलेला आहे?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संत एकनाथ यांनी भारुड हा रचना प्रकार रूढ केलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, भारताचा सुमारे किती टक्के भाग शेती लागवडीसाठी खाली आहे बघा. भारताचा सुमारे किती टक्के भाग हा शेती लागवडीखाली आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 60% हा भाग शेती लागवडीखाली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, देशात दरवर्षी 25 जानेवारी रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो बघा. दरवर्षी 25 जानेवारी रोजी कोणता दिवस साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राष्ट्रीय मतदार दिवस. हा काय मित्रांनो 25 जानेवारी हा दिवशी साजरा केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सांगली या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे. सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तानाजी मालसुरे यांची समाधी म्हणजे सिंहगड किल्ल्यावर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणत्या शहरामध्ये स्थापन झालेले आहे. भारतातील 25वे उच्च न्यायालय हे कोणत्या शहरामध्ये स्थापन झालेले आहे. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अमरावती या ठिकाणी भारतातील 25वे उच्च न्यायालय स्थापन झालेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, देशातील पहिले दिव्यांग न्यायालय डॅडॅश या शहरामध्ये स्थापन झालेले आहे. देशातील पहिले दिव्यांग न्यायालय डॅडॅश या शहरामध्ये स्थापन झालेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पुणे या ठिकाणी स्थापन झालेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, संसदेच्या वरिष्ठ सभागृहात डॅडॅश जागा आहेत बघा. संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये डॅडॅश जागा आहेत. म्हणजे वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभा आहे मित्रांनो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 250 जागा हे वरिष्ठ सभागृहामध्ये आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.